वटपौर्णिमा 2026 वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. आयुष्यभर दुःख, दारिद्र्य आणि कष्टाचा सामना करावा लागू शकतो. पण ती नेमकी भाजी कोणती आहे? वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अखंड सौभाग्याची प्राप्ती करण्यासाठी वटपौर्णिमेचं पावन व्रत करणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीला वटपौर्णिमे दिवशी नेमकी कोणती वस्तू अर्पण करावी, वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे, काय टाळावे, वडाच्या झाडाची पूजा करताना अनेक महिला नकळत कोणती मोठी चूक करतात आणि अशी कोणती गोष्ट आहे जी या दिवशी केल्याने माता सावित्री आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. तर मैत्रिणींनो, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे जी वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी आपली श्रद्धा आहे. 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे. तर सौभाग्यवती स्त्रिया हा सण अतिशय आनंदाने साजरा करतात. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमेचं हे पवित्र व्रत करतात. तर वटपौर्णिमा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलामध्ये असतो. हा दिवस देवी देवतांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून अनेक ठिकाणी या दिवशी विशेष पूजा, दान धर्म आणि धार्मिक कार्य केले जातात. परंतु मैत्रिणींनो, सर्व पौर्णिमामध्ये वटपौर्णिमेचं महत्त्व काहीसं वेगळं आहे. कारण या दिवशी माता सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. म्हणून वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घ आयुष्य आणि कुटुंबाच्या कल्याणाशी संबंधित दिवस मानला जातो. याच कारणामुळे या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात, दिवसभर सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. परंतु या दिवशी फक्त पूजा करून चालते का, की आपल्या आहाराचाही त्यावर परिणाम होत असतो. आणि अशी कोणती चूक आहे जी अनेक महिला नकळत करतात, हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारून दोरा गुंडाळण्याची परंपरा आपण सर्वांनी पाहिली असेल. सौभाग्यवती स्त्रिया श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करतात, अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात. परंतु मैत्रिणींनो, याच वेळी अनेक महिलांकडून नकळतपणे एक मोठी चूक घडते. अशी चूक जी वर्षानुवर्ष परंपरेच्या नावाखाली केली जाते, पण तिच्याकडे फार कमी महिलांचे लक्ष जाते. नेमकी ती चूक कोणती? चला सविस्तर जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अनेक महिला उरलेला दोरा तोडून घेतात किंवा तो कापतात किंवा घरी घेऊन जातात. परंतु धार्मिक मान्यतेनुसार असं करणं टाळावं, असं जाणकार सांगतात. कारण वटवृक्षाभोवती गुंडाळलेला दोरा हा अखंड सौभाग्य, अखंड नाते आणि अखंड मंगलतेचे प्रतीक मानला जातो. म्हणून फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर उरलेला दोरा तोडू नये, कापू नये किंवा घरी घेऊन जाऊ नये. शक्यतो तो जसा आहे तसाच वडाच्या वृक्षाजवळ राहू द्यावा. असं केल्याने पूजेची अखंडता कायम राहते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे ही चूक नक्कीच टाळा. परंतु मैत्रिणींनो, वडाच्या झाडाच्या पूजेदरम्यान होणारी ही एकमेव चूक नाही. या दिवशी आपल्या आहारामध्ये देखील अशी एक भाजी आहे जी लोक नकळत खातात. परंतु धार्मिक मान्यतेनुसार किंवा परंपरेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी तिचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. मग ती नेमकी कोणती भाजी आहे आणि खाणे का टाळावे, हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊया ती भाजी कोणती आहे जी अनेक महिला नकळत वटपौर्णिमेच्या दिवशी खातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही भाजी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते आणि अनेक घरामध्ये या दिवशी देखील बनवली जाते.
परंतु धार्मिक परंपरेनुसार व्रत पूजा आणि सात्विकतेच्या दिवशी या भाजीचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. कदाचित तुमच्या घरातही ही भाजी बनत असेल तर मैत्रिणींनो, ती भाजी म्हणजे वांगी. मैत्रिणींनो, ती भाजी आहे वांग्याची भाजी. तर अनेक धार्मिक परंपरांमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी वांग्याचे सेवन टाळले जाते, कारण व्रत, उपवास आणि धार्मिक कार्याच्या दिवशी सात्विक आहार घेण्यावर विशेष भर दिला जातो. काही धार्मिक मान्यतेनुसार वांगी ही रजोगुणी किंवा तामसिक प्रवृत्ती वाढवणारे मानले जाते. त्यामुळे व्रताच्या दिवशी त्याचे सेवन टाळण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत किंवा वांग्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावं असं सांगितलं जातं. या दिवशी शक्यतो सात्विक, शुद्ध आहार घ्यावा असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. आता दुसरा पदार्थ जो वटपौर्णिमेच्या दिवशी टाळायचा आहे तो म्हणजे कांदा आणि लसूण. अनेक धार्मिक परंपरांमध्ये कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात. म्हणून व्रत, उपवास, पूजा, धार्मिक कार्याच्या दिवशी त्याचे सेवन टाळण्याची परंपरा आजही अनेक घरामध्ये पाळली जाते. तामसिक अन्नामुळे मनामध्ये अस्थिरता, आळस आणि चंचलता वाढू शकते असं मानलं जातं. तर वटपौर्णिमेचा दिवस हा पूजा, जप, व्रत आणि सात्विकतेचा दिवस मानला जातो. म्हणून अनेक सौभाग्यवती महिला या दिवशी कांदा, लसूण न घातलेले भोजन तयार करतात. यामागील मुख्य उद्देश म्हणजे शरीर आणि मन दोन्ही सात्विक ठेवणे हा आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी कांदा, लसूण आणि त्यापासून बनवलेले पदार्थ शक्यतो टाळावे असं सांगितलं जातं. आता तिसरा पदार्थ जो वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला टाळायचा आहे तो म्हणजे मसूर डाळ. अनेक धार्मिक परंपरांमध्ये आणि अनेक मंदिरांच्या परंपरेनुसार मसूर डाळ वर्ज्य मानली जाते. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की अनेक ठिकाणी देवाच्या नैवेद्यामध्ये किंवा प्रसादामध्ये मसूर डाळीचा वापर केला जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार मसूर डाळ ही रजोगुणी आणि काही ठिकाणी तामसिक प्रवृत्ती वाढवणारी मानली जाते. त्यामुळे व्रत, उपवास आणि धार्मिक कार्याच्या दिवशी तिचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो मसूर डाळीपासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. या दिवशी सात्विक आहार, पूजा आणि व्रत यावर भर द्यावा. तसेच मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी मांसाहार, मद्यपान आणि इतर तामसिक पदार्थाचे सेवन देखील पूर्णपणे टाळावे असे सांगितले जाते. कारण हा दिवस माता सावित्री, माता लक्ष्मी आणि अखंड सौभाग्याचा दिवस मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त पूजा करणेच महत्त्वाचे नसते, तर आपले वर्तन, आपले विचार देखील तितकेच महत्त्वाचे मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शक्यतो राग, चिडचिड आणि वादविवाद टाळावेत. कारण ज्या दिवशी आपण अखंड सौभाग्य, सुख आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो त्याच दिवशी घरामध्ये कटुता आणि भांडणे निर्माण होऊ नयेत असे सांगितले जाते. म्हणून या दिवशी शक्यतो सर्वांशी प्रेमाने बोलावे, कोणाचा अपमान करू नये आणि मन शांत ठेवावे. परंतु मैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊया ती एक विशेष वस्तू कोणती आहे जी वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केल्यास अत्यंत शुभ मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण कमळ हे माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय फूल मानले जाते. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये माता लक्ष्मी कमळाच्या आसनावर विराजमान असल्याचे वर्णन आढळते. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. जर कमळाचे फूल उपलब्ध नसेल तर माता लक्ष्मीला हळदीच्या गाठी देखील अर्पण करू शकता. हिंदू धर्मामध्ये हळद मंगलता, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी समोर हळदीच्या 5 गाठी ठेवून त्याची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते अशी मान्यता आहे. तसेच संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा, कमळाचे फूल किंवा हळदीच्या गाठी अर्पण करा आणि ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. असं केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. म्हणून मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. कमळाचे फूल किंवा
हळदीच्या गाठी अर्पण करण्यास विसरू नका. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीशी संबंधित तिथी मानली जाते. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावून त्याची पूजा करावी. विशेषतः संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीचे स्मरण करून श्रीसूक्त किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्यास शुभफळ प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. विनाकारण कलह, कडवट बोलणे, नकारात्मक विचार टाळावेत. कारण अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये शांतता, प्रेम आणि समाधान असते त्या घरात माता लक्ष्मी स्थिर वास राहतो. वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर संयम, श्रद्धा, प्रेम आणि नात्यामधील विश्वास याची आठवण करून देणारा दिवस आहे. म्हणून या दिवशी वांगे, कांदा, लसूण, मसूर डाळ आणि मांसाहार टाळून सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. वडाच्या वृक्षाची श्रद्धेने पूजा करा. दोरा तोडण्याची चूक टाळा. माता सावित्री आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि दिवसभर मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने अखंड सौभाग्य, सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता.